प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. प्रियांनो, रोमकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 17 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. प्रियांनो, संत पौल रोम शहरातील ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना हे पत्र लिहिताना वरील वचनाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता अर्थातच शुभवर्तमान, जिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले असल्याचे या ठिकाणी तो वर्णन करीत आहे. देवाचे नीतिमत्व याचा अर्थ देवाचे न्यायत्व होय. ज्या कोणत्याही गोष्टीमध्ये चुकीचे, अप्रामाणिक व अयोग्य असे आढळून येत नाही त्यास आपण न्याय असे म्हणतो. देवाचे नीतिमत्व हे देखील तशाच प्रकारचे आहे. त्यामध्ये चुकीचे, अयोग्य व अप्रामाणिक असे काहीही आढळून येत नाही. त्यामध्ये सरळता, न्यायत्व व प्रामाणिकपणा हा आहे. पवित्र शास्त्र बायबलमध्ये देवाचा न्याय पाप्यांना दोषी ठरवून शिक्षेस पात्र ठरविते. कारण पापाचे वेतन तर मरण आहे, अग्नी व गंधकाचे सरोवर म्हणजेच नरक होय. परंतु देवाचे नीतिमत्व तर पाप्यांना पापापासून मुक्त करून देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे पात्र करण्यासाठी योजना करते. हे देवाचे नीतिमत्व तर ख्रिस्त येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे सिद्ध झाले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरण आणि पुनरुत्थानावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाकरिता देवाचे नीतिमत्व हे विनामूल्य प्राप्त होते. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे देव ज्यास नीतिमान ठरवितो त्यास तो कसल्याही प्रकारचा दोष लावित नाही. देवाच्या नीतिमत्वामुळे पापाचा दोष ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीवरून पूर्णपणे पुसून टाकण्यात येतो. परमेश्वर देव त्याच्या पापांची क्षमा करून त्याचे तारण करतो व देव त्याला त्याद्वारे नीतिमान ठरवितो आणि त्यामुळे स्वर्गीय राज्याचे आशीर्वाद त्याला प्राप्त होऊन तो विश्वासाने जगण्यासाठी त्यापुढे वाटचाल करतो. काय अशा प्रकारची नवीन सुरुवात तुमच्या जीवनात झाली आहे काय? नसल्यास आजच आपल्या पापांचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून त्यावर विश्वास ठेवा. परमेश्वर देव असे करण्यास आपले सहाय्य करो. धन्यवाद.